पुण्यामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलाय। आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यात रेव पार्टी सुरू होती। पार्टीमध्ये 150 मुलं मुली असल्याची माहिती आहे, तर 23 जणांनी अंमली पदार्थ सेवन केल्याची माहिती आहे। पार्टीचं आयोजन करणाऱ्या यश चौधरीसह एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, या प्रकरणामध्ये आता नवनवे अपडेट समोर येत आहेत। आताची ताजी घडामोड काय, ताजी माहिती काय? नक्कीच आता जर बघितलं तर आपल्याला 23 जणांचे जे रिपोर्ट आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्या 23 मुला मुलीने जे आहे ते अंमली पदार्थ घेतल्याचं समोर आलेलं आहे। रात्री 11 वाजता ही पार्टी जी आहे ती सुरू होती। 11 वाजेपर्यंत पुणे पोलिसांची याला परवानगी होती। एका खासगी रिसॉर्टमध्ये ही सगळी पार्टी जी आहे ती यश चौधरी नावाच्या व्यक्तीने जी आहे ती अरेंज केलेली होती आणि यामध्ये 70 ते 60 मुली जे आहेत ते असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। पुणे पोलिसांनी या सगळ्यांचे मेडिकल रिपोर्ट तपासलेले आहेत। त्यातल्या 23 जणांची अंमली पदार्थाची जी पॉझिटिव्ह टेस्ट आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्टीचा तपास जो आहे तो आता पुणे पोलीस करतायत। मात्र रात्री 11 वाजेपर्यंत पार्टीला परवानगी असताना सुद्धा रात्रभर ही पार्टी चालू होती। या पार्टीमध्ये अंमली पदार्थाचा वापर करण्यात आलेला होता। त्याचबरोबर डान्स, नाचगाणी या सगळा रात्रभर जो आहे तो या रिसॉर्टमध्ये जो आहे तो धिंगाणा सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी आणि पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी ही सगळी छापेमारी केलेली होती। त्यानंतर या रेव पार्टीचा आयोजक यश चौधरी आणि त्याच्यासोबत एकाला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर पुढील तपास जे आहे ते पुणे पोलीस करतायत। मात्र अशा पद्धतीने दर महिन्याला या पार्ट्या आयोजित करण्यात येतात का, या पार्टी आयोजन करण्यामागचं कारण काय, या सगळ्याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून आता सुरू आहे। मात्र रात्रभर सुरू असलेल्या या पार्टीमुळे आता पुण्यामध्ये रेव पार्ट्या सातत्याने होत असल्याची जी माहिती समोर येत होती त्यात खरं तर शिक्कामोर्तब झालेला आहे। कारण अशा पार्ट्या पुण्यातल्या उपनगरामध्ये सातत्याने वेगवेगळ्या खासगी रिसॉर्टवर होतात आणि यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे। आता या पार्टीमध्ये जे आहे ते दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। पुढील तपास पोलीस करतायत। विक्रांत, बालाजी, एक प्रश्न असा पडतो की पुण्यामध्ये राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षणासाठी म्हणून विद्यार्थी येत असतात, तरुण येत असतात आणि त्यानंतर या अशा घटना घडतात। तरुण जे राज्यभरातून येत आहेत किंबहुना पुण्यातले आहेत ते सुद्धा या सगळ्याच्या विळख्यात अडकत चाललेत असं वाटतंय का? नक्कीच पुण्याचा क्राईम रेट जर बघितला तर पुणे राज्यामध्ये 1 नंबरला क्राईम रेट असलेलं शहर आहे। हे केंद्र सरकारची जी आकडेवारी आहे त्यावर हे शिक्कामोर्तब करणार आहे। पुणे विद्येचं माहेरघर आहे, पुणे IT हब आहे। या IT हबमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी नोकरी करतात, तेच तरुण तरुणी जे उच्च शिक्षित आहेत, चांगल्या सदन कुटुंबातले आहेत, हे सगळे जे तरुण तरुणी आहेत ते अशा पार्टीला बळी पडलेले आहेत आणि अशा पार्ट्याचं रॅकेट जे आहे ते पुण्यात सुरू असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांना सुद्धा होती। मात्र त्या रॅकेटपर्यंत पोलीस पोहोचत नाहीयेत। अशा पद्धतीने एखाद्या पार्टीवरती कारवाई होती। मात्र आता अशी गरज आहे की पुण्याच्या आजूबाजूला जे रिसॉर्ट्स आहेत, जे खासगी रिसॉर्ट आहेत, ज्या खासगी रिसॉर्टवर पार्ट्याला परमिशन दिली जाते त्या पार्ट्याचे त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे। कारण ज्या पद्धतीने शिक्षणासाठी आलेले मुलं, नोकरीसाठी आलेली मुलं या नशेच्या आहारी जातात आणि रात्रभर अशा पार्ट्या पोलिसांच्या समोर चालू असतात असं म्हणावं लागेल। मात्र आता पुणे पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे ती अत्यंत चांगली कामगिरी आहे। जवळपास 150 मुलं मुली या पार्टीमध्ये रात्रभर होते आणि अनेकांनी अंमली पदार्थाचं सेवन सुद्धा केलेलं होतं। ज्या अंमली पदार्थाची बाजारात विकण्यास मनाई आहे ते अंमली पदार्थ सुद्धा या पार्टीमध्ये मिळाले असल्याची पोलिसांची माहिती आहे। त्यामुळे पोलीस यावर सगळे सातत्याने तपास जो आहे तो सुरू आहे। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि लोणीकंद पोलीस हे सगळ्या समांतर तपास करतायत। मात्र अशा पद्धतीने शैक्षणिक माहेरघर, विद्येचं माहेरघर, IT हब, या IT हब मधला तरुण जो आहे तो हा सगळ्या नशेचा बळी पडतोय आणि या बळीला जे जबाबदार आहेत ते हे सगळे पार्टीचं आयोजन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती करणारे लोक आहेत, जे की यश चौधरी आहे जो सातत्याने अशा पार्ट्याचं आयोजन करतो आणि या पार्ट्याचं कुठेही रजिस्टर केलेलं जात नाही। फक्त ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग करायचं आणि पार्टीचं ठिकाण सांगायचं आणि एखाद्या खासगी रिसॉर्टवर अशा पार्ट्या करून नशेचा बाजार मांडायचा असा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरं आहे बालाजी, तुम्ही बोलताना म्हणालात त्याप्रमाणे पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे। मात्र याची व्याप्ती वाढली पाहिजे, अशा कारवाया अधिकाधिक झाल्या पाहिजेत आणि मुळात या कारवाई करण्याआधी अशा पार्टीचं आयोजन ज्यावेळी होतं त्यावेळी त्या तळाशी पोहोचून हे आयोजन थांबवता आलं पाहिजे। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।